हॅलो स्टुडंट्स. तर स्टुडंट्स आज आपला एक छोटासा प्रोजेक्ट आपल्याला सुरू करायचा आहे. आपण आत्तापर्यंत एक छोटीशी गोष्ट बघितली आहे की आपले डेटा सोर्सेस काय असतात. ठीक आहे. तर मी जर ऑनलाईन असं टाकलं की डेटा सोर्सेस वेबसाईट्स, ठीक आहे, तर तुमच्या समोर खूप साऱ्या वेगवेगळ्या वेबसाईट येतात, खूप सारे वेगवेगळे प्लॅटफॉर्म येतात, ज्या ठिकाणाहून तुम्ही काय करू शकता की कोणत्याही प्रकारचा डेटा त्या वेबसाईटवरून किंवा त्या प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करू शकता. आपलं मागच्या वेळेस असं बोलणं झालेलं होतं की फक्त वेबसाईटवरूनच आपण डेटा घेतो असं काही नाही आहे. आपले जे डेटा सोर्स आहे तो एक वेबसाईट असू शकतो किंवा ती एक म्हणजे ॲप्लिकेशनवरची डेटा सोर्स असू शकते किंवा काही पण यूट्यूब व्हिडिओ असू शकतो, इमेज असू शकते, काही पण असू शकतं. आपल्याला तेच ऑब्झर्व करायचं आहे की कोणत्या प्रकारचा असा डेटा सोर्स आहे जो आपल्या उद्देशासाठी जे काही आपला पर्पज आहे त्याच्यासाठी बेस्ट आहे. ठीक आहे. आणि अशा ऑल पॉसिबल डेटा सेटकडून डेटा डाउनलोड करायचा आहे आणि तो डेटा अनालाइज करायचा आहे. हा आपला मेजर उद्देश आहे. मग आपण सगळ्यात पॉप्युलर जे वेबसाईट्स आहेत ना, पहिले तेच बघतोय. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की data.gov, ठीक आहे, जे की इंडियन गव्हर्नमेंटचा जर डेटा सेट आपण ट्राय केला, ठीक आहे, हा वाला, तर ह्याला मी एका नवीन टॅबमध्ये ओपन करतो. ठीक आहे. आणि कॅगलचा डेटा सेट, ठीक आहे. तसंच हिचं गुगल डेटा सर्च पण आहे. हे आपल्याला मला नंतर घ्यायचं होतं, पण हे आत्ताच आपण बघू शकतोय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असे भरपूर वेबसाईट आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी इंडियन गव्हर्नमेंटचा एक डेटा सेट आहे. हा आपण एकदा चेक करू शकतो. इथे एक वेबसाईट आहे कॅगल नावाची. त्या इथून आपण डेटा डाउनलोड करू शकतो. आणि इथे गुगलचा एक डेटा सेट आहे. ह्या इथून एक आपण डेटा चेक करू शकतो. आता आपल्याला पहिले एक छोटासा डमी प्रोजेक्ट करून बघायचा आहे की आपलं जे काही लॉजिक आहे ते वर्क होतंय का नाही. ठीक आहे. तर आपल्याला आजचं लॉजिक हेच आहे की एक छोटासा डमी प्रोजेक्ट आपल्याला चेक करायचा की जर हा वर्क झाला तर आपण ओरिजिनल प्रोजेक्ट कडे जाऊ शकतो. डमी प्रोजेक्टचा काय अर्थ असतो, असं नाही की तो प्रोजेक्ट म्हणजे खराब आहे, युजलेस आहे. असा आहे की जिथे चूक जर झाली तर चालू शकतो. कारण की ओरिजिनल प्रोजेक्टवर जेवढं जास्त चुका होतील, तेवढं जास्त आपल्या ओरिजिनल क्लायंटला त्याचं नुकसान होईल. तर आपल्याकडून चुका कमी व्हाव्यात, एक्सपेरिमेंट्स कमी व्हावेत तिकडं आणि योग्य तेच ॲनालिसिस व्हावं. कुठं? ओरिजिनल डेटा सेटवर. म्हणून आपण पहिले ट्रायल डेटा सेटवर ट्रायल्स घेतो. एवढंच त्याचा फरक आहे. ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे की कोणत्याही कंपनीचा किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशनचा सेल्स डेटा बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे. सेल्स डेटा बघायचा आहे. तर मी इथं डायरेक्टली सर्च करतोय. ठीक आहे. इथं असं सेल्स म्हणून असं सर्च केलंय. कदाचित असं होऊ शकतं की आपल्याकडे सेल्स येतील नाही येतील मला माहित नाही. ठीक आहे. पण आपण सहसा चेक केलेलं आहे. ठीक आहे. आता इथे काय काय दिलंय बघा. डायरेक्ट सेल्स अँड एजन्सी, सेल्स बाय सिडको, हे काहीतरी सिडको बद्दल येते. प्रोडक्शन अँड सेल्स. ठीक आहे. प्रोडक्शन अँड सेल, MEI प्रोडक्शन सेल्स. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवतोय फक्त की जर ओरिजिनल कंपनीचा जर डेटा घेतला नाही तर कोणाकोणाचा येऊ शकतो बघा. सेल्स ऑफ मोटर व्हेकल, हे थोडा इंटरेस्टिंग वाटतोय. मग मी काय करतोय, ह्याला डाउनलोड करतोय. ठीक आहे. नॉन कमर्शियल, अकॅडमिक. ठीक आहे. ह्याला परत तुमचं ते सेम नाव वगैरे एंटर करायचं आहे. ओके. आता तुम्हाला इथे तुमचं जे काही कोड दिलेला असेल तो कोड एंटर करायचा आहे. अँड देन वी आर डन. ठीक आहे. सगळी इन्फॉर्मेशन भरल्याच्या नंतर डाउनलोड बटनवर क्लिक करा. ऑटोमॅटिकली डेटा डाउनलोड झाला पाहिजे. ठीक आहे. मग मी काय करतोय, एक गुगल शीट ओपन करतोय नवीन. ठीक आहे. आणि जसं आपण मागच्या वेळेस केलं होतं की माझा जो डेटा डाउनलोड झालाय तो एक्सेलमध्ये झालाय. फक्त तुम्हाला व्यवस्थित स्टुडंटला दाखवता यावा म्हणून मी गुगल शीटवर आणतोय त्याला. ठीक आहे.
बाकी काहीच नाहीये. तुम्ही तुमचा डेटा सेट एक्सेलमध्येच प्रॅक्टिस करू शकताय. त्याला गुगल शीटमध्ये करायची गरज नाहीये. केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. तर मी ह्याला नाव देतोय सेल्स डेटा मोटर व्हेकल. ठीक आहे. आता इथे मी बघू शकतो की हा डेटा फार छोटा आहे. म्हणजे सगळ्यात पहिले डेटा आला ॲनालिसिस करायला सुरू नाही करू शकत आपण. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला, की डेटा आल्याच्या नंतर बघायचं की हा डेटा मला म्हणजे ॲनालिसिस करण्याच्या योग्य आहे पण का नाही. ठीक आहे. तर हे डेटा डाउनलोड झाल्याच्या नंतर माझं पहिलं स्टेप असतं विच इज कॉल्ड ॲज डेटा ओव्हरव्ह्यू. ठीक आहे. विच इज कॉल्ड ॲज डेटा ओव्हरव्ह्यू. तर डेटा ओव्हरव्ह्यूमध्ये तुम्हाला 3 गोष्टी चेक करायच्यात. नंबर ऑफ रोज अँड कॉलम, द नेम ऑफ द कॉलम ऑफ द डेटा सेट. ठीक आहे. आणि टाईप ऑफ डेटा फॉर्मॅट. ह्या 3 गोष्टी चेक करायच्या. म्हणजे काय, पहिली गोष्ट काय होती, रोज अँड कॉलम्स बघायचे. किती रोज आहेत आणि किती कॉलम आहेत. मिनिमम 2 रोज मिनिमम 2 कॉलम असले पाहिजे, तर आपल्याला डेटा अनालिसिसमध्ये काही ना काहीतरी करता येईल. एका कॉलमवरती काहीच करता येणार नाही. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. 2 असले तरी चालेल. ठीक आहे. 2 पेक्षा जास्त असले तरी. आता नंबर ऑफ रोजला काय असं मिनिमम काउंट आपण देऊ शकत नाही, की म्हणजे 10च असले पाहिजे, 100 असले पाहिजे. पण ऑन अन ॲव्हरेज एका इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला व्यवस्थित अनालिसिस करायचं आहे, तर 100 रोजपेक्षा जास्त तर पाहिजेत आपल्याला. 100 पेक्षा जेवढं खाली आपला डेटा सेट असेल, तेवढा जास्त आपला डेटा सेट अजून प्री मॅच्युअर आहे. प्री मॅच्युअरचा अर्थ आहे की मॅच्युअरच नाही झालाय. तो अजून एकदम इनिशियल स्टेजला आहे. हे इथं बघू शकता तुम्ही 19 आहेत फक्त. ठीक आहे. रोज. म्हणजे मी ह्याला ॲनलाइज जरी केलं, तर माझ्याकडे असं खूप सारी इन्फॉर्मेशन नाहीये की जे मी म्हणजे काय खूप साऱ्या गोष्टी ॲनलाइज करू शकत. हां, कॉलम्स आहेत. ठीक आहे. जीप्स किती विकले गेले आहेत. इयर्स भरपूर आहेत खरं तर. तुम्ही जर बघितलं, ऑब्झर्व्ह केलं, तर माझ्याकडे इयर्स भरपूर आहेत. टोटल 18 इयर आहेत वेगवेगळे. ठीक आहे. 18 5-5 वर्षाच्या गॅपमधल्या इयरचं लगभग मला सेल्स दिलाय. किती जीप विकल्या गेल्या, काय नाही, असं काहीतरी आहे. ठीक आहे. बट हा डेटा सेट माझ्यासाठी फार छोटा आहे. मग मी काय करतो, एका वेगळ्या डेटा सेट ला डाउनलोड करायचा प्रयत्न करतो. पण आता माझा उद्देश तोच आहे, सेल्स फॉर मोटर व्हेकल. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतोय, सेमच टाईपचा डेटा सर्च करायचा बघतो. आता तोच डेटा तशाला तसा भेटेल का आपल्याला ते माहित नाही, कारण की कॅगल वेबसाईट आणि ही इंडियन गव्हर्नमेंट वेबसाईट वेगवेगळ्या आहेत ना. बरोबर. म्हणजे फक्त इंडियाचा डेटा दाखवतात का, नाही. ही वेबसाईट इतरही डेटा सेट दाखवू शकतात. आपल्याला चेक करायचं कोणता डेटा सेट आपल्यासाठी चांगला ठरू शकेल. एक तर आपण इंस्टाग्राम, फेसबुकला वगैरे इकडे तिकडे बघतोच ना, की युट्यूबला वगैरे की कोणत्या व्हिडिओला किती शेअर्स, लाईक्स आहेत. बरोबर. ठीक आहे. आणि जेवढे शेअर्स, लाईक, कमेंट्स ज्या युट्यूब व्हिडिओला किंवा इन्स्टाला जास्त असतील, तो आपल्याला जास्त चांगला वाटतो का, कारण खूप साऱ्या जणांनी त्याच्यावर रिॲक्शन दिलेली आहे. सिमिलर गोष्ट आहे. इथे मी बघू शकतो की 1000 लोकांनी डाउनलोड केलाय, इथे 4000 लोकांनी डाउनलोड केलाय. तर ऑब्व्हियसली मी कोणाकडे जाईल, तर 4000 कडे. आता खाली खाली आलो तर इथे बघा 11,000 लोकांनी डाउनलोड केलाय. म्हणजे हा अजून मोठा एक पॉप्युलर डेटा सेट आहे. 3000. ठीक आहे. आणि झालं ओके. आता माझ्याकडे 2च ऑप्शन आहेत, की मला तर हा डेटा सेट चांगला वाटतोय. ठीक आहे. न उघडता अजून, कारण की 11,000 डाउनलोड्स आहेत आणि इथे 4000 आहेत. आता या दोघांपैकी कोणता जज करणार. इथे फक्त हे 85 केबीचा डेटा आहे. ठीक आहे. 85 केबीचा डेटा, किलोबाईटचा, आणि इथे 6 MBचा. हा डेटा सेट मोठा वाटतोय. ठीक आहे. तरी पण मी काय करू शकतो, दोन्ही डेटा सेट डाउनलोड करून बघू. ठीक आहे. की किती रोज आहेत, किती कॉलम्स आहेत, मला चेक केलं पाहिजे. ठीक आहे. आता इथे कॉलम तर आलेले आहेत बघा. ठीक आहे. मला कॉलम इथं आलेत आणि इथं मी कॉलम सिलेक्ट करू शकतोय, की मला कोणते कॉलम पाहिजेत, कोणते नाही पाहिजेत. व्हेकल लोकेशन वगैरे हे सगळेच कॉलम पाहिजेत. मी नंतर काढून टाकेल वाटल्यास त्याला. मला जर कोणते कॉलम नाही पाहिजे तर त्यालाच तर डेटा क्लिनिंग असं म्हणतात. ठीक आहे. मी इंटरेस्टेड आहे नंबर ऑफ रोज मध्ये, की कॉलम्स आता ठीक आहे, पण नंबर ऑफ रोज किती असणार आहेत. ठीक आहे. तर हे झाल्याच्या नंतर मी इथं डाउनलोड बटन आहे, त्याला झिप फाईल म्हणून डाउनलोड करू शकतो आणि नंतर एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे. तर ह्याला
डाउनलोड करतोय. परत ज्यावेळेस हे मला साइन इन वगैरे मागतंय तर तुम्हाला साइन इन करावं लागेल. ठीक आहे. जसं मी करतोय सेम पद्धतीचं तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. कॅगल नावाच्या वेबसाईटवरती तुमचं अकाउंट बनतं, डाउनलोड होतं. हे इथे डायरेक्ट डाउनलोडचं इथे पण एक ऑप्शन असतं. मी इथून डायरेक्ट डाउनलोड करतोय. ठीक आहे. हे डाउनलोड जरी केलं, इथून जरी डाउनलोड केलं तरी सिमिलर काइंड ऑफ डेटाच डाउनलोड होईल. इथून जरी केलं तरी तेच होईल. ठीक आहे. तर मी इथून करतोय. ठीक आहे. म्हणजे हाच डेटा डाउनलोड होतोय अशी गॅरंटी येते मला. मग जी काही फाईल ओपन झाली आहे, ठीक आहे, ती फाईल एक झिप फाईल आहे. ती झिप फाईल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. हे तुम्हाला येतच असेल. ठीक आहे. 1 मिनिट. ही झिप फाईल मी एक्स्ट्रॅक्ट करतोय आणि परत माझा तोच उद्देश आहे की मी काय करणार आहे, त्या झिप फाईलमध्ये जे काही माझं एक्सेल डाउनलोड झालंय, 1 मिनिट हा, मी चेक करतोय. हा, हे एक्सेल माझं ओपन झालं. जे काय माझं एक्सेल ओपन होतंय, मी काय करायचा प्रयत्न करणार आहे की हा डेटा सेट मला कुठं पाहिजे, गुगल शीट्सवर. तर मी काय करतोय, हा डेटा कॉपी करतोय. जर तुम्हाला स्क्रीन दिसत नसेल तर 1च मिनिट थांबा. ठीक आहे. दिसत असेल तर व्हेरी गुड. ठीक आहे. मी काय करतो, परत हे इथे आलोय. ठीक आहे. हा माझा काय गुगल शीट आहे. तर मी काय करू शकतो, एक नवीन एक गुगल शीट तयार करतो. ठीक आहे. आणि इथं नाव ह्याचं देऊ शकतो, इलेक्ट्रिक व्हेकल पॉप्युलेशन डेटा असं दिलं त्यांनी. ठीक आहे. मी पण ह्याला तेच नाव देतो, इलेक्ट्रिक पॉप्युलेशन डेटा. ठीक आहे. इलेक्ट्रिक व्हेकल पॉप्युलेशन डेटा आणि इथं पेस्ट करतोय. एकच मिनिट हा, पेस्ट होतोय डेटा सेट. मी याला रिफ्रेश करतो. तुम्ही आता डेटा सेट बघितल्याच्या नंतर तुम्हाला कळेलच की डेटा मोठा आहे, म्हणून थोडासा टाइम घेतोय. कारण की हा 6 MBचा आहे. म्हणजे मी कशावरून जज केलं होतं डेटा सेटला, किती लोकांनी डाउनलोड केलं हे तर चेक करावंच लागतं. पण त्याच वेळी आपल्याला त्याची साईजही बघायची असते की डेटा किती मोठा आहे. जेवढी साईज जास्त तेवढे जास्त रोज असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. म्हणूनच आपण त्याला डाउनलोड केलं. पण कधी कधी असं कळत नसतं की जास्त मोठा डेटा सेट जरी असला तरी आपल्याला कधी कधी असं कळत नसतं की तो डाउनलोड करावा का नाही. तर हे पूर्ण टोटली तुमच्या एक्सपेरिमेंटवर आहे. तुम्ही एकदा डाउनलोड करून बघावा लागतो आणि डाउनलोड केल्याच्या नंतर मग तुम्हाला कळतं की तो डेटा सेट योग्य आहे का नाही आहे. काही काही ठिकाणी खूप मोठा डेटा सेट तर असतो पण तो काही कामाचा नसतो. ठीक आहे. मग आता ते कधी कळेल आपल्याला, ते त्याच वेळेस कळेल ज्यावेळेस तुम्ही डेटा सेट ओरिजिनल डाउनलोड कराल त्यावेळेस. नाही तर असं नाही कळणार तुम्हाला. ओके. गुगल शीट्स ओपन व्हायला टाइम घेतोय. ठीक आहे. मी काय करतोय की डायरेक्टली तुम्हाला एक्सेलच दाखवतो. ओके. तर हा माझा एक्सेलचा डेटा आहे जो मी कॉपी करायचा प्रयत्न करत होतो आणि गुगल शीटवर कॉपी ह्याच्यामुळे नव्हतं होत कारण की तुम्ही डेटाची साईज बघू शकताय. ठीक आहे. कॉलम्स किती आहेत, ए पासून क्यू पर्यंत आहेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकतात की 17 कॉलम्स आहेत. ठीक आहे. 17-18 कॉलम्स आहेत. आणि मी सगळ्यात लास्ट रोला कसं जायचं असतं, सगळ्यात लास्ट रोला मी कुठे पण आहे, त्या माझा कुठं पण कर्सर आहे एका ठिकाणी ठेवतोय. कंट्रोल वाली की दाबून ठेवतोय. कंट्रोल की मी दाबून ठेवलेली आहे आणि ॲरो की असते ना, ॲरो की अप डाऊन लेफ्ट राईट, तर मी डाऊन ॲरो की दाबतोय आणि मला कळतंय की 1,77,000 रोज आहेत. 1,77,000 रोज आहेत. म्हणजे इमॅजिन करा की डेटा खूप सारा मोठा आहे आणि ह्याला अनालाइज करायला आपल्याला मज्जा येऊ शकते. ठीक आहे. पण आता त्या डेटाचे जे कॉलम्स आहेत ते आपल्या फायद्याचे आहेत का नाही आहेत ते चेक करावं लागेल. ठीक आहे.
म्हणजे असं नकोय की फक्त खूप सारा मोठा डेटा आहे म्हणून आपल्याला चांगलं वाटेल. ठीक आहे, पण डेटाचे कॉलम पण आपल्या कामाचेच असले पाहिजे, तर त्याला काहीतरी अर्थ आहे. ठीक आहे, तर आपण त्या टाईपचा आता डेटा ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. पहिला काय होतं आपलं, नंबर ऑफ रोज अँड कॉलम. ठीक आहे, कॉलम 2 पेक्षा जास्त आहेत का? येस. रोज सन्मानजनक आहेत का? 100 किंवा 100 पेक्षा जास्त आहेत का? येस, व्हेरी गुड. ठीक आहे, आता सेकंड चेक आपला होता की जर नंबर ऑफ रोज अँड कॉलम ओके आहेत, ठीक आहे, तर पुढे आपल्याला काय चेक करावं लागतं की जे काही कॉलम्स आहेत आपल्याला दिलेले, ठीक आहे, आर दे ओके फॉर द अनालिसिस. मग आता आपण इथे ठरवलंच नाहीये की आपला पर्पज काय आहे अनालिसिसचा. आपण ठरवलंय का काही? नाही. कारण की सर आपण कसं ठरवणार की हा डेटा सेट माझ्या कामाचा आहे का नाही? कारण की आपल्याला पहिले ठरवावं लागतं की आपला उद्देश काय आहे. आपल्या उद्देशनुसार कळत असतं की हा डेटा सेट कदाचित काही लोकांसाठी रेलेव्हंट नाहीये, काही लोकांसाठी खूप रेलेव्हंट आहे, काही लोकांसाठी खूपच जास्त हा फायदेशीर आहे. बरोबर? का? कारण की तुमच्या ऑब्जेक्टिव्हवर डिपेंड करतं की तुमचा डेटा सेट कसा आहे तुम्ही जज करताय. ठीक आहे, तर इथं पहिले एक ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करू शकतो डेटा ओव्हरव्ह्यू मध्ये की आपल्याला करायचं काय या डेटा सेटसोबत. तर जेवढं मला डेटा दिसतोय, आता पहिला जो कॉलम आहे हा काहीतरी आयडी दिसतोय, तो माझ्या कामाचा आहे का? नाहीये. ठीक आहे, तर पहिला कॉलम माझ्या काही कामाचा नाही आहे जास्त. त्याच्यानंतर कंट्री, स्टेट, सिटी असे काहीतरी त्या लोकेशन बेस मला ना हे दिसत आहेत, म्हणजे कॉलम दिसत आहेत ज्याच्यामध्ये हे हे लोकेशन बेस आहे. ठीक आहे, की एक लोकेशन चेंज होत राहत आहे. तर ठीक आहे, येस, हे माझ्या कामाचं आहे. कसं कळालं मला हे कामाचं आहे? कारण की आयडी वरून मी काय करू शकतो का? म्हणजे मी जर म्हणलं कोणत्याही एका कंपनीमध्ये 1,00,000 गाड्या बनल्या, 1,00,000 गाड्या बनल्याच्या नंतर 1,00,000 इलेक्ट्रिक व्हेकल बनल्याच्या नंतर 1,00,000 आयडी जनरेट झाले. ठीक आहे, 001, 002, 003 असं करत 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 1,00,000 आयडी जनरेट झाले. तर हे सांगून तुमचा काय उपयोग काय? तुम्ही जर तुमच्या मॅनेजरला सांगितलं की 1,00,000 आयडी जनरेट झालेत सर, ओके ठीक आहे, म्हणजे ह्याचा अर्थ काय की 1,00,000 गाड्या बनल्या असतील, बरोबर. बट त्याचा म्हणजे सारांश काय आला? तुम्हाला काही कळालं का? जास्त इन्फॉर्मेशन कळाली का? नाही. पण तुम्ही जर सांगितलं की 1,00,000 गाड्या ज्या बनल्या आहेत त्या कुठं कुठं विकल्या गेल्यात. हा, लोकेशन नंबर 1 ह्याच्यामध्ये 50,000 गाड्या विकल्यात, लोकेशन नंबर 2 10,000 विकले गेल्यात, लोकेशन नंबर 3 15,000. तर तुम्हाला एक गोष्ट कळते की असे कोणते लोकेशन आहेत जिथे जास्त विकले गेलेत, कमी विकले गेलेत, मीडियम विकले गेलेत. तर तुम्हाला फायदा होतोय की लोकेशन बेस अनालिसिस भेटतंय. म्हणजे हे 4 फॅक्टर तर आपल्याला अनालिसिस करायला चांगले जातील. तसंच इयर आहे. एकाच वर्षी विकले गेलेत का एवढे गाड्या? नाही. कदाचित वेगवेगळ्या वर्षी आहेत, तर आपल्याला ते इयर बाय इयर अनालिसिस करता येईल, बरोबर. वेगवेगळ्या कंपनीचे अनालिसिस करता येतील, बरोबर. मॉडेल, वेगवेगळ्या मॉडेलचे अनालिसिस करता येईल. आणि ठीक आहे, इथे दिसतं की इलेक्ट्रिक व्हेकल टाईप पण दिसतंय. म्हणजे ह्याच्यामध्ये कदाचित वेगवेगळे टाईप असावेत. मी जर ह्या कॉलमला थोडंसं मोठं केलं तर मला कळतंय काहीतरी बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल एक टाईप आहे आणि एक आहे प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल. ठीक आहे, म्हणजे 2 टाईपचे इलेक्ट्रिक व्हेकलचे टाईप आहेत. कोणत्या टाईपचे व्हेकल जास्त बनले गेलेत आणि कोणत्या टाईपचे व्हेकल कमी बनले गेलेत हे आपल्याला अनालाइज करता येतील. ठीक आहे, तर कंपनीला कसा फायदा होईल की कोणत्या टाईपचे व्हेकल फेमस होत आहेत. बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल फेमस आहेत का प्लग इन हायब्रिड हे वालं जे हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल हे फेमस आहे. तर तिसरा पण कोणता टाईप आहे हे पण कळत राहील आपल्याला, करेक्ट. आणि असंच करता करता इथे पण आपल्याला काहीतरी एक व्हॅल्यू येते. ठीक आहे, इलिजिबिलिटी. इलिजिबिलिटी म्हणजे काय थोडक्यात की हा जो व्हेकल इलेक्ट्रिसिटी यूज करतोय, सो हा चांगला आहे का नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ही जी गाडी बनली आहे, इज इट गुड ऑर नॉट. तर काही ठिकाणी लिहिलंय इलिजिबिलिटी अननोन, माहित नाही बाबा. म्हणजे आम्हाला माहित नाही की गाडी चांगली परफॉर्म करते का खराब आहे. काही ठिकाणी लिहिलंय की क्लीन अल्टरनेटिव्ह फ्यूल व्हेकल एलिजिबल. म्हणजे काय की हो हो, ही जी गाडी आहे ना, ही गाडी बेस्ट आहे. ती कशासाठी बेस्ट आहे? क्लीन फ्यूल अल्टरनेटिव्हला. म्हणजे तुम्ही जे पेट्रोल डिझेल वगैरे सध्या आपण यूज करतो त्याच्यापेक्षा न पोल्युशन होणारं असं क्लीन फ्यूल तुम्ही वापरताय, दॅट इज इलेक्ट्रिसिटी अँड विच इज गिव्हिंग गुड रिझल्ट. काही ठिकाणी हेच नाही देऊ शकत आहेत, काही गाड्या नाही देऊ शकत आहेत. का नाही देऊ शकत आहेत? बिकॉज बॅटरीची रेंज लो आहे.
लो बॅटरी रेंज म्हणजे काय आहे? फॉर एक्झाम्पल, तुम्ही गाडी तर बनवली, ठीक आहे, पोल्युशन तर होत नाहीये, पण तुमची गाडी फार जास्त इलेक्ट्रिसिटी घेते आणि कमीत कमी चालते, तर फायदा नाही होणार ना तुम्हाला. गाडी तर चालेल, सगळं काही छान होतंय, पोल्युशन कमी होतंय, पण चांगलं नाहीये. तर असे 3-4 टाईपचे तुम्हाला हे पण दिसतात, त्याचे रिमार्क दिसतात. ठीक आहे. मग इलेक्ट्रिक रेंज पण दिसते, की किती किलोमीटर चालतायत वगैरे काही नाही. इन वन बॅटरी चार्जिंग कदाचित असा असेल. ठीक आहे ना, इलेक्ट्रिक रेंजचा अर्थ एकदा बॅटरी चार्ज केली तर किती वेळ चाललं, 291 किलोमीटर्स, 0 किलोमीटर, 21 किलोमीटर वगैरे असं काहीतरी असेल. ते युनिट जर इथं लिहिलं असेल तर आपल्याला कळेल, नाही लिहिलं असेल तर नाही कळणार. ठीक आहे, आपण कोणाला विचारू पण नाही शकत. का? कारण की तेच तर आहे सर, डमी प्रोजेक्ट जर केला तर हेच नुकसान आहे. तुम्हाला पूर्ण माहिती तुमच्या डेटासेटची कधीच भेटत नसते. हा, तुम्ही तुमची माहिती अज्युम करत जातात, गृहीत धरत जातात थोडीफार. ठीक आहे. पण आता जर आपल्याला हा प्रोजेक्ट जमला तर आपला काय उद्देश असेल, की सर आता आपण अशा कंपनीकडून एक डेटा सेट घेणार आहोत जिथे अशा टाईपचे व्हेकल बनले जातात, आणि तो डेटा सेट डाउनलोड करून त्याचे अनालिसिस करून आपण त्याच कंपनीला अनालिसिस करून देऊ शकतो. त्या कंपनीचे आपल्याला फीडबॅक येतील. फीडबॅक जर आले आणि अशा कंपनीसाठी आपण जर ओरिजिनल प्रोजेक्ट करू शकलो, तर तिथे आपल्याला कळेल की प्रत्येक वेळेस आपण जेव्हा अनालिसिस केलं तर ते अनालिसिस त्यांच्या कामाचं होतं का नव्हतं, आणि तशा दृष्टिकोनाने जर गेलो तर जास्त फायदा होईल. पण त्याच्या आधी एक डमी प्रोजेक्ट कधीही करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला समजेल की हां, मला इथं डाऊट आला होता की इलेक्ट्रिक रेंज म्हणजे काय. ठीक आहे. आता पुन्हा इथं काहीतरी दिलेलं आहे की बेस MSRP. आता इथे जर तुम्हाला काही कळालं नसेल, जिथून डेटा डाउनलोड केलाय ना त्या वेबसाईटवर एकदा चेक करा, तिथे कदाचित दिला असेल. ठीक आहे. तसेच अजून भरपूर काही इथे दिलेले आहेत पॉईंट्स, पण मला बाकीचे पॉईंट्स काय रेलेव्हंट जास्त वाटत नाहीयेत. मला कुठून कुठपर्यंत पॉईंट रेलेव्हंट वाटले, बी कॉलम पासून ते के कॉलम पर्यंत रेलेव्हंट वाटले. म्हणजे एवढाच जरी डेटा सेट असेल ना तरी माझ्या कामाचा आहे. ठीक आहे. म्हणजेच ह्याला काय म्हणतात, की ए वाला जो कॉलम आहे आणि एल पासून ते इथपर्यंत जे बाकी सगळे कॉलम आहेत, दॅट कॉलम्स आर नॉट रेलेव्हंट फॉर मी इन धिस पर्टिक्युलर अनालिसिस. म्हणजे मला अनालिसिस काय करायचंय, मी एक बेसिक अनालिसिस करणार आहे की कोणत्या वर्षी कोणत्या लोकेशनमध्ये किती गाड्या विकल्या गेल्यात, किती गाड्या बनल्या गेल्यात, अशा टाईपचं काहीतरी अनालिसिस करणार आहे. तर मला सिरियल नंबर वगैरे काही नको आहे. ठीक आहे. पुन्हा हे लेजिस्लेटिव्ह डिस्ट्रिक्ट, पुन्हा DOL. ठीक आहे. हे दुसरे काहीच पॉईंट नको आहेत. भलेही ते पॉईंट नंतर कधी कामाला येऊ शकतात, पण सध्या माझ्या अनालिसिसमध्ये, बेसिक अनालिसिसमध्ये मला काहीही कामाचे नाही आहेत. ज्यावेळेस मी हे डिसाईड करतो, ह्यालाच आपण म्हणतो की डेटा ओव्हरव्ह्यूचं पहिलं स्टेप क्लिअर होत आहे. ठीक आहे. मी माझे कॉलम्स डिसाईड केले आहेत की विच कॉलम्स आर नेसेसरी फॉर मी, विच कॉलम्स आर नॉट नेसेसरी फॉर मी. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, अननेसेसरी कॉलम्सला काढून टाकायचं आहे, नेसेसरी कॉलम्सला ठेवायचं आहे. तर सिंपल स्टेप आहे, जे कॉलम तुम्हाला लागत नाही ते डिलीट करून टाकायचे तुम्हाला. तुम्ही इथं आलात, जे तुम्हाला कॉलम लागत नाही आहेत तुम्ही डिलीट करू शकता. तुम्हाला एक्सेल जर येत नसेल तर मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही कॉलमच्या इथे जायचं आहे, असं त्या कॉलमच्या नावावर सिलेक्ट करायचं आहे, राईट ॲरो की दाबायची आहे. ठीक आहे. तुमचा जर लॅपटॉप असेल तर माऊसच्या तिथे, टचपॅडच्या तिथे असतं राईट ॲरो की, सॉरी राईट की, ती क्लिक करा, इथे डिलीटचं ऑप्शन येतं डायरेक्टली. ठीक आहे. असं एकही डिलीट करू शकता तुम्ही. जर तुम्हाला एक्सेल येत नसेल तर पहिले एकदा एक्सेलचे आपले कोर्सेस आहेत, मी रेकमेंड करतो की तुम्ही एक्सेलचे कोर्सेस बघून घ्या. नाही तर म्हणजे पेड कोर्स आहेत तर मी तुम्हाला फोर्स नाही करू शकत की तुम्ही बघाच म्हणून, पण तुम्ही तुमचे एक्सेल स्किल तुमचे वाढवले पाहिजे. नाही तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, तसं तसं मी तुम्हाला गायडन्स करत जाईल. ठीक आहे. की जिथे तुमचं एक्सेल पण थोडंसं बेटर झालं पाहिजे. ठीक आहे. आता कॉलम तर माझे ठरलेत आणि रोज तर मी तुम्हाला दाखवलेत किती आहेत, 1,00,000 पेक्षा जास्त रोज आहेत. ठीक आहे. त्यामुळे अनालिसिस तर खूप चांगलं बनणार आहे. जेवढा जास्त डेटा तेवढं जास्त चांगलं अनालिसिस असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला डेटा सेट कधीही बघायचा आहे त्या डेटा सोर्सवरून आणि चेक करायचं आहे. आता सिमिलरली तुम्ही काय करू शकता, जे अजून एक डेटा सेट होता आपला तो डाउनलोड करून बघू शकता. हे तुमचं टास्क आहे. त्याच्यानंतर इतरही अजून ज्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवरून
सेल्स डेटा डाउनलोड करायचा आहे व्हेकलसाठी. हां, काही जण असं करू शकतात, की दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी पण डाउनलोड करू शकतात. सेल्स डेटा समजा टी शर्टसाठी, सेल्स डेटा कदाचित कारसाठी, सेल्स डेटा कदाचित स्पीकरसाठी, इयरफोनसाठी, हेडफोनसाठी, मोबाईलसाठी, लॅपटॉपसाठी, ठीक आहे, कशासाठी पण करू शकतात. बट तो डेटासेट तुम्हाला डाउनलोड करून तो चेक करायचा आहे की तो डेटासेट व्यवस्थित आहे का नाही आहे. हा, प्रत्येक ठिकाणी 1,00,000 कॉलम नसतील, पण आर दे मोर दॅन 100? हा, ॲनालिसिस छान होईल. 20-30 म्हणजे 20-30 रोज आहेत फक्त, तर ॲनालिसिस तेवढं काही छान नाही होणार. म्हणजे खूप एकदम तुम्हाला शिकायला मिळेल असं नाही आहे त्याच्यात ॲनालिसिसमध्ये काही. म्हणून तो डेटासेट सध्या तरी नका घेऊ. हळूहळू तुम्हाला कळत जाईल की जर 10 रो असतील, 15-20 रोज असतील, तर त्या ॲनालिसिसला काय म्हणतात, आणि आपण जे म्हणतोय ना की जास्तीत जास्त रोज असावेत, तर त्या ॲनालिसिसला काय म्हणतात. एक कधीही लक्षात ठेवा, कॉलम्स किती पण असले तर चालतात. ठीक आहे, मोर दॅन 2. 2 पेक्षा खाली आहे तर एका कॉलमचं कधी ॲनालिसिस तेवढं हे नाही होणार, इफेक्टिव्ह नाही होणार. पण 2 किंवा 2 पेक्षा जास्त चालेल आपल्याला. पण रोज आपले जास्त असले पाहिजे. कॉलम्सला कधीही आपण फॅक्टर्स म्हणणार आहोत आता पुढच्या लेक्चरपासून, हे लक्षात ठेवा. पुढच्या लेक्चरपासून आपण त्याला फॅक्टर्स म्हणणार आहोत, आणि जे रोज आहेत त्याला रेकॉर्ड्स म्हणणार आहोत. म्हणजे किती फॅक्टर आहेत, की किती फॅक्टरच्या बेसिसवरती ॲनालिसिस होणार आहे. तर तुम्ही काय म्हणलं पाहिजे, सर कंट्री एक फॅक्टर आहे, सिटी, स्टेट पण एक फॅक्टर आहे, असे खूप सारे फॅक्टर आहेत. ठीक आहे, म्हणजे किती आहेत फॅक्टर, एक 7-8 फॅक्टर आहेत सर, किंवा 10 फॅक्टर आहेत, असं तुम्ही मला सांगितलं पाहिजे. आणि त्याच ठिकाणी दुसरीकडे मी जर तुम्हाला विचारलं की त्या फॅक्टरला ॲनालिसिस करण्यासाठी किती रेकॉर्ड्स आहेत, ठीक आहे, किती रेकॉर्ड्स आहेत म्हणजे आपल्याकडे किती नंबर ऑफ रोज आहेत, तर तुम्ही सांगितलं पाहिजे सर 1,77,000 आपल्या रेकॉर्ड्स आहेत. ओके, आणि अशा पद्धतीनं आपल्याला आपला डेटासेट आपण जज केलाय की आता हा डेटासेट आपण ॲनालिसिससाठी वापरू शकतो. आता इथून पुढच्या स्टेप आपल्या सुरू होतात. ठीक आहे,